हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल ऑल इन वन मानसी। एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा मागाल अशी खुसखुशीत, रसरशीत आणि खुटखुटीत नारळाच्या वड्या, आणि त्याही ओल्या नारळाच्या। नारळी पौर्णिमेला हा पदार्थ खास बनवला जातो। त्याशिवाय सण असो, उत्सव असो, पाहुणे किंवा गोड खायची इच्छा झाली तरीही या वड्या कायम तयार असाव्यात असेच तुम्हाला वाटेल, कारण या वड्या एकदा बनवल्या की महिनाभर सहज टिकतात आणि चव मात्र अशी की जिभेवर रेंगाळेल। चला तर मग जाणून घेऊयात एकदम अचूक प्रमाणासहित पारंपरिक अशा नारळाच्या वड्या। खुसखुशीत नारळाच्या वड्यांची खास रेसिपी खास लोकांसाठी। तर सर्वात पहिला साहित्य पाहून घेऊयात। 60 ते 70 वड्यांसाठी लागणारे हे साहित्य आहे। ओला नारळ अगदी बारीक किसलेला 2 वाट्या, तेवढीच साखर 2 वाटी, दूध अर्धी वाटी, साजूक तूप 2 चमचे, वेलदोडा पूड अर्धा टीस्पून, केशर 4 ते 5 काड्या पण हवे असल्यास, बदाम पिस्ता सजावटीसाठी थोडेसेच। चला तर मग कृती पाहूयात। सर्वात प्रथम पात्रात तूप गरम करा। एक जाड बुडाच्या कढईत तूप गरम करून त्यात हा किसलेला ओला नारळ टाकूया आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्या। साखर आणि दूध घालून शिजवावे। आता आपण यात साखर आणि दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे। मिश्रण एकजीव झालं की सतत हलवत राहावे। साखर वितळून अगदी गार झालं पाहिजे। साखर पूर्ण विरघळली की घट्ट होऊ द्यावे। मिश्रण आता हळूहळू घट्ट होऊ लागेल। मग आता यावेळी केशर आणि वेलदोडा पूड घालून घ्यावी आणि आपल्याला आवडत असल्यास सुका मेवाही, काजू, बदाम, पिस्ता हवे तसे इच्छेप्रमाणे टाकू शकतो। आता या वड्या पसरवण्याची वेळ आली आहे। आता एका ताटात किंवा परातीत तूप लावून हे मिश्रण त्यात लगेचच ओतून घ्यावे आणि जर तुकडे करायचे असल्यास, म्हणजे चौकोनी किंवा शंकरपाळीच्या आकाराचे तुकडे करायचे असल्यास गरम असतानाच हवे तसे कापून घ्यावे। थंड झाल्यावर नीट कापता नाही येणार। आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यावे। वड्या पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात। हवाबंद डब्यात या वड्या अगदी 1 महिना व्यवस्थित टिकतात। तर काही स्पेशल टिप्स पाहूया। वड्या ह्या पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात भराव्यात, त्याने त्या जास्तीत जास्त वेळ टिकतील। तुम्हाला जर खमंग गोडी हवी असेल तर थोडं तूपही आपण जास्त घालू शकतो। थोडं गुलाबजल किंवा केवडा जल घालूनही आपण या वड्यांचा सुगंध वाढवू शकतो। तर मग तयार आहात का बनवायला हा अप्रतिम, पारंपरिक पण दीर्घकाळ टिकणारा गोड पदार्थ म्हणजेच नारळाच्या वड्या बनवायला? जर एकदा खाल्ल्यात या नारळाच्या वड्या तर तुमच्या कायम लक्षात राहतील। घरच्यांच्या आणि पाहुण्यांना कौतुकाची थाप मिळाल्याशिवाय राहणारच नाही, अशा आहेत या नारळाच्या वड्या। तर तुम्हीही नक्की बनवा या स्वादिष्ट अशा नारळाच्या वड्या आणि तुमचे अनुभव कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला मिळेल। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पारंपरिक व्हिडिओसह।
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.